नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे रविराज काकांनी सायलीला आपल्या मुलीचा दर्जा दिलेला आहे। जेव्हा त्यांना कळतं की प्रियाने सायलीला सांगितलेलं आहे की पुन्हा आमच्या घरी कधीच यायचं नाही, तू जर आमच्या घरी येणं बंद केलंस तर मी माझ्या आईवरती भरभरून प्रेम करेन। तेव्हा सायलीला वाटतं की माझ्या इथे येण्यामुळे जर इथे प्रिया आणि प्रतिमा आत्या यांच्यामध्ये दुरावा निर्माण होत असेल तर मी इथे न आलेलं बरं, कारण जर मी इथे आले नाही तर कदाचित प्रिया प्रतिमा आत्याबरोबर नीट वागेल, त्यांच्यावरती मनापासून प्रेम करेल असं इकडे सायलीला वाटतं। आणि म्हणून ती प्रियाला वचन देते की मी आता पुन्हा इथे रविराज काकांच्या घरी कधीही येणार नाही। ही गोष्ट रविराज काकांना कळताच ते जातात आणि सायलीला आपल्या घरी घेऊन येतात आणि तिला इथे ठणकावून सांगतात की हे घर तुझं आहे, आता तू उंबरा ओलांडून तू घरामध्ये प्रवेश केलास ना, ती अर्जुनची बायको म्हणून नाही तर या घरची मुलगी म्हणून। रविराज काका सायलीला आपल्या मुलीचा दर्जा देतात, न कळतपणे का होईना, पण इथे आता रविराज काकांनी सायलीला आपली मुलगी मानलेलं असतं। तरीसुद्धा प्रेक्षकांनो, अजून सत्य समोर आलेलं नाही आहे की सायली हीच त्यांची मुलगी आहे। जेव्हा हे सत्य रविराज काका आणि प्रतिमाला कळेल की प्रिया नाही, सायलीच तुमची खरी मुलगी आहे, तेव्हा त्या दोघांना जो काही आनंद होणार आहे ना, तो तर आपण सगळेजण बघूच। तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनला खूप आनंद होतो, कारण प्रियाचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो। सायली आता घरी परत येणार नाही म्हणून प्रियाने प्रतिमाचा छळ सुरू केलेला असतो आणि ती म्हणते की आता तुला वाचवायला तुझी सपोर्ट सिस्टीमसुद्धा इथे येणार नाही आहे। पण सायली आता त्या घरामध्ये आलेली असते आणि नुसती आलेली नसते तर मुलीच्या अधिकाराने रविराज काकांनी तिला आणलेलं असतं। त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्जुनला या गोष्टीचा आनंद असतोच की बाबा प्रतिमा आत्या आणि इथे सिनियर यांनी सायलीला मुलगी मानलेला आहे, पण तरीसुद्धा अर्जुनला मधुभाऊंना केलेलं प्रॉमिस पूर्ण करायचं आहे, सायलीच्या आईवडिलांना शोधायचं आहे आणि आता अर्जुनला सायलीच्या आईवडिलांचा पत्ता मिळालेला असतो। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इन्स्पेक्टर सावंत यांनी हवालदार पाटील यांच्याकडून सायलीच्या आईवडिलांचा पत्ता मिळवलेला असतो, जो की पत्ता महिपतनेच इथे हवालदार पाटील यांना दिलेला असतो आणि तो पत्ता खरं तर प्रियाच्या आईवडिलांचा असतो, पण तो सायलीच्या आईवडिलांचा ॲड्रेस म्हणून आता अर्जुनला देण्यात येतो आणि ते सुद्धा इन्स्पेक्टर सावंत यांच्याकडूनच देण्यात येतो। तेव्हा अर्जुन आणि रविराज काका जेव्हा त्या ॲड्रेसवरती सदाशिव लोखंडे यांना भेटायला जातात, जे की प्रियाचे आईवडील आहेत आणि तिचे वडील टेलर आहेत, त्यांना भेटायला गेल्यानंतर त्यांच्याशी बोलल्यानंतर एक भयानक सत्याचा उलगडा होतो। अर्जुनला कळतं की हे सायलीचे आईवडील नाहीच आहेत, म्हणजे सायलीचे आईवडील म्हणून तो चुकीच्या व्यक्तीला भेटायला गेलाय हे अर्जुनच्या तेव्हा लक्षात आलेलं असतं। तेव्हा अर्जुन घरी येतो आणि प्रियाचं गाठोडं पुन्हा उघडून बघितल्यानंतर इथे आता सायलीचा फोटो म्हणून तो प्रियाचा फोटो बघत असतो आणि त्याच्या मागे प्रियाचं नाव वाचल्यानंतर अर्जुनला जो संशय आलेला असतो तो खात्रीत बदलतो, म्हणजे इथे ज्या लोकांना तो भेटायला गेलेला आहे ते खरं तर सायलीचे आईवडील नाही, ते प्रियाचे आईवडील आहेत। हा खुलासा आता अर्जुनच्या समोर झालेला असतो आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनला कळलेलं असतं की प्रिया ही खरी तन्वी नाही आहे। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे महिपत आणि नागराज या दोघांनी खूपच मोठं प्लॅनिंग केलेलं असतं। त्यांना प्रियाचं तोंड बंद करायचं आहे। प्रियाने जो काही व्हिडिओ केला आहे त्या व्हिडिओची ती सतत धमकी देत असते महिपत आणि नागराजला की जर माझ्या केसाला जरी धक्का लागला ना तरी हा व्हिडिओ मी व्हायरल करेन, म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने प्रतिमा आणि रविराज यांच्या गाडीचा अपघात केला, मला खोटी तन्वी म्हणून घरामध्ये घेऊन आलात, तुमच्या साक्षीनेच इथे विलासचा खून केला होता, या सगळ्याचं स्टेटमेंट तिने त्या व्हिडिओमध्ये दिलेला असतं। सगळ्याचा खुलासा तिने त्या व्हिडिओमध्ये केलेला असतो आणि त्याच्यामध्ये स्वतःला मात्र तिने बिचारी दाखवलेलं असतं की मला इथे धमकी देण्यात आली होती आणि म्हणून मी खोटी तन्वी म्हणून या घरामध्ये आले, यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली होती म्हणून मी कोर्टामध्ये खोटी साक्ष दिली, असा जो काही व्हिडिओ आहे त्या व्हिडिओची सातत्याने धमकी देऊन ती नागराज आणि महिपतला नमवण्याचं काम करते।
एवढंच नाही तर तिने आता साक्षीला सुद्धा धमकी द्यायला सुरुवात केली। तर त्या व्हिडिओच्या आधारे ती सगळ्यांना वेठीस धरते आणि म्हणूनच महिपत आणि नागराजला या चुचुंदरीचं प्रियाचं तोंड बंद करायचं आहे। मग आता तोंड कसं बंद होईल? तर प्रिया किती गरीब आहे, ती चोरी करायची, लबाडी करायची ही तिची माहिती आता लहानपणाची गोळा केलेली असते। त्यानंतर तिच्या आई वडिलांनी 5 मुली म्हणून एका बाईला तिला अशीच सोपवलेली असते। तिचे वडील टेलर असतात, एका झोपडीमध्ये राहत असतात चाळमध्ये। ही गोष्ट आता महिपतने शोधून काढलेली असते, तो व्हिडिओ त्याने तयार केलेला असतो। आणि मग काय प्रेक्षकांनो, आता प्रियाला तो व्हिडिओ दाखवण्यात येईल आणि तिला सांगण्यात येतं की बघ, हे आहेत तुझे आई वडील, लालचे आई वडील, कळलं का तुला? तू या चाळीमध्ये राहिली असतीस, ह्या चाळीमध्ये कमी, तू पोलीस स्टेशनमध्ये जास्त राहिली असतीस। अगं बघ, तू कुठल्या खानदानातून येतेस आणि एवढं सगळं असतानासुद्धा आम्हाला माज दाखवतेस, लाज नाही वाटत तुला? तेव्हा जर आता जास्त आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केलास किंवा आमच्यासमोर तोंड उघडण्याचा जरी प्रयत्न केलास ना, तरी हा व्हिडिओ लक्षात ठेव, मी सगळ्यांना सांगेन। मग आमची वाट लागायची ती लागू दे, पण तुझा हा शहाणपणा आम्ही सहन करणार नाही। हा व्हिडिओ बघ, त्याच्यामध्ये तुझे असलेले आई वडील बघ, कळलं का? इथे तुझं लहानपण आणि मोठेपण इथे गेलं असतं। आज आमच्यामुळे तू या बंगल्यामध्ये राहतेस, जे तू डिझर्व करत नाहीस। खरं तर हे सगळं त्या सायलीचं आहे, पण मात्र हे सगळे ऐशो आराम तू इथे अनुभवतेस, असं इकडे महिपत तिला सांगतो। तेव्हा यापुढे जर माझ्या मुलीला त्रास द्यायला पोलीस स्टेशनला गेलीस किंवा आम्हाला इथे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केलास तर हा व्हिडिओ लक्षात ठेव, मी जाऊन पोलीस स्टेशनला तुझी सगळी माहिती देईन आणि हे आई वडील तुझे आई वडील आहेत असं मी सांगेन। आता सध्या तरी अर्जुन तुझ्या आई वडिलांना सायलीचे आई वडील म्हणून घेऊन येणार आहे, तर आता तूच आता तुमच्यातला फरक बघ, सायलीचे आई वडील कोण आहेत आणि तुझे आई वडील कोण आहेत ते। आणि जर आता माझ्या मुलीला त्रास दिलास तर 1 मिनिट नाही लागणार मला हे सत्य समोर आणायला, कळलं तुला? तेव्हा इथे प्रियाची बोलती आता बंद झालेली असते। जेव्हा नागराज आणि महिपत तो व्हिडिओ तिच्या आई वडिलांचा तिला दाखवतात, तेव्हा प्रिया म्हणते, अरे बापरे, इथे आता मला नीट राहायला हवं। या प्रतिमामुळे मी या घरामध्ये आले आणि मी काय हा मूर्खपणा करते तिलाच त्रास देण्याचा। नाही, आता मला तिच्याशी नीटच वागायला हवं, नाहीतर मला ह्या चाळीमध्ये जाऊन राहावं लागेल। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया शांत झालेली असते, कारण महिपतने तिची बोलती चांगलीच बंद केलेली असते। आणि जेव्हा ही गोष्ट इन्स्पेक्टर सावंत यांना कळते पाटीलकडून, हवालदार पाटील यांना सगळी माहिती देण्यात आलेली असते। आणि मग इथे महिपत म्हणतो की आता एक काम करायचं, इन्स्पेक्टर सावंत यांना तू सांगायचं की बबलीचे आई वडील कोण आहेत हे सापडलेले आहेत आणि त्या ठिकाणी आता त्या लोकांना जायला सांगायचं। अर्जुन आणि चैतन्य यांना आता बबलीच्या घरी जायला सांगायचं। तेव्हा पाटील इथे इन्स्पेक्टर सावंत यांच्याकडे येतात आणि म्हणतात की सर, त्या बबली नावाच्या मुलीची तुम्ही जी काही माहिती गोळा करायला सांगितली होती, ती मुलगी आणि तिचे आई वडील हे सापडलेत। तर त्या मुलीचा फोटो हा दाखवला जातो आणि तिचे आई वडील हे कोण आहेत हे सांगितलं जातं। तेव्हा इथे इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला फोन करतात आणि म्हणतात, तुम्ही ज्या मुलीचा फोटो दाखवला होता त्या मुलीची आम्ही माहिती मिळवली, तर तिचे आई वडील कुठे आहेत ते सापडलेले आहेत, तुम्ही लवकरात लवकर या। तेव्हा अर्जुन, चैतन्य दोघेजण पोलीस स्टेशनला पोहोचतात। आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे रविराज काकांना सुद्धा अर्जुनने फोन केलेला असतं आणि बोलून घेतलेलं असतं, कारण त्याच्या आधीच अर्जुनने महत्त्वाची माहिती रविराज काकांना सुद्धा दिलेली असते की मी सायलीच्या आई वडिलांचा शोध घेतोय। तेव्हा रविराज काका म्हणतात की जेव्हा तुला काही माहिती मिळेल ना, तेव्हा मला सुद्धा सांग, मी सुद्धा खातरजमा करायला येईन। तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे। तेव्हा अर्जुनने पोलीस स्टेशनला रविराज काकांना यायला सांगितलेलं असतं। तेव्हा प्रेक्षकांनो, ती माहिती आता मिळाल्यानंतर लगेचच रविराज काका पोलीस स्टेशनला येतात। तेव्हा अर्जुन म्हणतो, कुठे सायलीचे आई वडील, कुठे राहतात, तुम्ही फक्त ॲड्रेस द्या। तेव्हा इन्स्पेक्टर सावंत, अर्जुन, चैतन्य आणि रविराज काका सगळेजण त्या लोखंडेकडे जातात, सदाशिव लोखंडेकडे। तिथे गेल्यानंतर प्रेक्षकांनो, आता तिथे त्या प्रियाची आई येते, तिचे वडील येतात। वडील थोडे तरी शांत असतात, पण तिची आई खूपच जास्त लालची वाटत असते। तेव्हा अर्जुन त्यांना विचारत असतो की ही तुमची मुलगी आहे का? तेव्हा ते म्हणतात की हो, आमची मुलगी आहे। तर तुमची मुलगी कुठे होती? तेव्हा इथे ती आता म्हणायला लागते, आमची मुलगी लहान असताना जत्रेमध्ये हरवली, ती आम्हाला सापडलीच नाही, आम्ही तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला।
तेव्हा अर्जुन म्हणतो, मग तुम्ही तिची मिसिंग कंप्लेंट का नाही नोंदवली? तेव्हा ती बाई आता गप्पच बसते. तेव्हा तिचा नवरा आणि ती दोघेजण एकमेकांपासून काहीतरी लपवत आहेत. दोघे काही स्पष्टपणे बोलत नाही हे अर्जुनच्या लक्षात येत असतं. अर्जुन रविराज काका चैतन्य वकील असल्यामुळे त्यांच्याकडे बघूनच अर्जुनला कळतं की हे लोक काहीतरी लपवाछपवी करतायत. माझी सायली यांची मुलगी असूच शकत नाही. ते लोक म्हणत असतात की सायली कुठे गेली आम्हालाच माहिती नाही, ती हरवली आमची बबली. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, बबली म्हणजे हिचं नाव बबली होतं का? तेव्हा ती म्हणते, हो माझ्या मुलीचं नाव बबली, तुम्ही जिचा फोटो दाखवताय ना ती आमचीच तर मुलगी आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो का? तेव्हा इथे अर्जुन रविराज काका आधी काहीसुद्धा बोलत नाही. तिथून ते सगळेजण बाहेर पडतात. अर्जुन म्हणत असतो की सिनियर तुला काय वाटतं, हे सायलीचे आईवडील असू शकतात? तेव्हा रविराज काका म्हणतात, नाही रे, मला पण काही कळतच नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, आणि त्यांचं म्हणणं आहे की सायली हरवली होती, पण सायली तर हरवलीच नव्हती. मधुभाऊंनी ज्या पद्धतीने सांगितलं होतं सायली आणि तिच्या आईवडिलांचा अपघात झाला होता, म्हणजे सायली इथे दरीकडे बोर्ड दाखवत होती आणि तिथे एका गाडीचा अपघात झाला होता. पण तिथे जेव्हा मधुभाऊ गेले तेव्हा त्यांना सायलीचे आईवडील दिसलेच नाही आणि सायलीच्या चेहऱ्याला इथे पूर्ण काळं वगैरे लागलं होतं आणि ती मंदिराच्या बाजूला रडत बसली होती, असं सुद्धा मधुभाऊंनी सांगितलं होतं. आणि यांचं असं म्हणणं आहे की त्यांची मुलगी जत्रेत हरवली होती म्हणून. त्याच्यावरून मला असं वाटतंय की सिनियर काहीतरी गडबड आहे. सायलीचे आईवडील भेटायला नको म्हणून नक्कीच काहीतरी ना कुणीतरी प्लॅनिंग करते. जेव्हा मधुभाऊंना कळलं की सायलीचे आईवडील जिवंत आहेत, ते त्यांना सुभेदारांच्या म्हणजे आमच्या घरी कळलं होतं आणि ते मला सांगायला सुद्धा येणार होते. मग आता हे लोक तर इथे राहतात, यांचा आणि आपला काही संबंधच नाही आहे. मग मधुभाऊंना कसं तिथे कळलं की सायलीचे आईवडील कोण आहेत? हे तर आपल्या कार्यक्रमाला आले पण नव्हते दहीहंडीच्या दिवशी. मग मधुभाऊंनी कुणाला बघितलं होतं, असा प्रश्न इथे आता निर्माण झालेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्जुन म्हणतो, नक्कीच काहीतरी गडबड आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे अर्जुन आता घरी येतो. तो म्हणतो की माझा विश्वासच बसत नाही आहे की हे दोघेजण सायलीसारख्या मुलीचे आईवडील असू शकतात. तेव्हा अर्जुन इथे आता प्रियाचं गाठोडं पुन्हा एकदा काढतो, तन्वीचं गाठोडं पुन्हा काढतो आणि तो म्हणत असतो की तन्वी तर ही वाटते सायली म्हणजे ही खरं तर तन्वी वाटते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो प्रियाचा फोटो बघत असताना अर्जुन तो फोटो आता उलटा करतो, त्याच्यावरती नाव असतं प्रिया. तेव्हा प्रेक्षकांनो अर्जुन म्हणतो की या फोटोच्या मागे जर प्रिया नाव आहे तर मग ही तन्वी कशी काय असू शकते? ही तर प्रिया झाली ना, याचा अर्थ बबली हीच प्रिया आहे का? आणि म्हणूनच इथे प्रिया आता सायलीची जी काही लहानपणीची आठवणी होत्या त्या लपून ठेवण्याचा प्रयत्न करत होती, जेणेकरून सायलीचं सत्य कुणालाही कळू नये म्हणून. म्हणजे खरं तर बबली ही प्रिया आहे, पण प्रियाने सगळ्यांना सांगितले की तन्वी आहे म्हणून. तेव्हा अर्जुनला कळतं, अच्छा म्हणजे प्रिया ही खरी तन्वी नाहीच आहे. मग जर प्रिया तन्वी नाही आहे याचा अर्थ सायली तन्वी असू शकते का? म्हणजे हा सायलीचाच फोटो असेल. सायलीचा आत्ताचा चेहरा आणि लहानपणीचा चेहरा किती सिमिलर वाटतो. म्हणजे कदाचित मधुभाऊ मला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते की सायलीचे आईवडील जिवंत आहेत आणि ते सिनियर आणि प्रतिमा आत्या आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो अर्जुनला समजलेलं असतं की सायलीच्या बाबतीत नक्कीच काहीतरी षडयंत्र रचलं जातं आहे. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो इथे आता काही करून अर्जुनला सायलीचे खरे आईवडील शोधायचे असतात, खोटे नाही. आणि म्हणून तो त्या खोट्या माणसांविषयी सायलीला काहीसुद्धा सांगत नाही. तो आधी स्वतः या गोष्टीची शहानिशा करत असतो. पण जेव्हा तो प्रियाचा फोटो बघतो तेव्हा तो म्हणतो की हा तर बबलीचा फोटो बरोबर आहे, पण त्याच्यामागे प्रियाचं नाव आहे. म्हणजे याचा अर्थ प्रिया ही खरी तन्वी नाही आहे. खरं तर सायली हीच खरी तन्वी असू शकते. फक्त सायलीची खरी ओळख लपवण्यात आली आणि ती सुद्धा हुशारीने. म्हणूनच इथे प्रियाने आश्रमातून बाहेर पडताना फक्त स्वतःचं गाठोडं गायब केलेलं नाही आहे, तर तिने इथे सायलीचं सुद्धा गाठोडं गायब केलं, जेणेकरून सायलीची आठवण, सायलीच्या वस्तू कुणालाही सापडू नये म्हणून इथे हे सगळं प्लॅनिंग करण्यात आलं होतं. ही गोष्ट अर्जुनच्या लक्षात आली. पण नक्की हे प्रिया का करते, कुणाच्या सांगण्यावरून करत असेल, आता या गोष्टीचा शोध अर्जुनने सुरू केलेला असतो आणि ती माहिती रविराज काकांना सुद्धा त्याने दिलेली असते. दोन्ही गाठोडी बघितल्यानंतर प्रियाच्या फोटोमागे तिचं नाव वाचल्यानंतर इथे बबली म्हणजे प्रियाचे आईवडील खरे ते आहेत. आणि ही माहिती जेव्हा अर्जुनला मिळते
तेव्हा सत्याचा उलगडा होतो. अर्जुन म्हणतो, हे सत्य जे मला समजलेलं आहे ते लवकरात लवकर सगळ्यांच्या समोर आलं पाहिजे. खूपच हुशारीने सायलीच्या आईवडिलांना इथे आता लपवून ठेवण्यात आलं होतं आणि प्रियाचे आईवडील जे की कुणाला आहे ते माहितीच नव्हतं ते सुद्धा इथे खूपच हुशारीने आता समोर आणून ठेवलेले असतात.